आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षक भरती संदर्भात सोलापूर जिल्ह्यातून एक अपडेट्स आहे, तर त्याची आपण इथे माहिती घेणार आहोत. आपण स्क्रीनवर बघू शकतो की दैनिक सकाळ टाइम्समध्ये ही बातमी आलेली आहे आणि माध्यमिक ची जी शिक्षकांची पदे आहेत, तर एकूण 550 पदे त्याची भरती पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे. या संदर्भातली ही माहिती असणार आहे. जिल्हा परिषदांमधील शिक्षक पद भरतीची जी प्रक्रिया ते आता सुरू झालेली असून माध्यमिक शिक्षकांची भरतीला देखील यामध्ये सुरुवात होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकूण 54 अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये जे जवळपास 550 शिक्षकांची भरती होणार आहे. पण ज्या अनुदानित माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त पदे आहेत त्यांना आता प्रारंभी शिक्षण अधिकारी यांच्याकडून रोस्टर बिंदूनामावली तपासून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर मागासवर्गीय कक्षाकडून त्यांची बिंदूनामावली अंतिम करून घ्यावी लागेल. शेवटी संबंधित शाळांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करावी लागणार आहे. तर या संदर्भातली ही अपडेट्स असणार. सोलापूर जिल्हा परिषदेला नवीन शिक्षक भरतीतून जे आहेत मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये एकूण जे आहे 678 शिक्षकांची भरती त्यामध्ये होणार आहे. मागासवर्गीय कक्षाने बिंदूनामावली देखील फायनल केली आहे आणि डिसेंबर अखेर मित्रांनो रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे, अशी माहिती या पेपरमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर जानेवारीत नोंदणी केलेले भावी शिक्षक यांच्याकडून जे प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहे. गुणवत्ता यादीनुसार संबंधित शिक्षकांची नेमणूक होणार आहे. त्याचवेळी माध्यमिक शाळा देखील किंवा त्यानंतर जे कनिष्ठ महाविद्यालय असतील तर त्यांनी देखील त्यांची रिक्त पदे पवित्र पोर्टलद्वारे भरती केली जाणार आहे, अशी माहिती या पेपरमध्ये देण्यात आलेली आहे. तर आता यामध्ये जे खाजगी अनुदानित शाळा असणारे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय यांना आता एका पदासाठी 3च उमेदवार देण्यात येणार आहे आणि ही नवीन आता जे इंटरव्ह्यूसाठी शासनाने नवीन GR काढून त्याचा निर्णय घेतलेला आहे. खाजगी अनुदानित संस्थांमध्ये जे रिक्त पदे आहेत त्या ठिकाणी एक पदासाठी 3 उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संबंधित शाळेमध्ये पाठवले जाणार आहे. त्यानंतर त्यांची मुलाखत होणार आहे आणि त्या 3 उमेदवारांमधूनच एकाची निवड करण्याचा अधिकार संस्थेला असणार आहे. पूर्वी एका पदासाठी 10 उमेदवार जे हे पाठवण्याचा निर्णय होता, परंतु आता त्यामध्ये शासनाने बदल केलेला असून आता एका पदासाठी 3 उमेदवार असे समीकरण शासनाने इथे तयार केलेले आहे. तर यामध्ये माध्यमिकला जे आहे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 84 अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. जिल्ह्यातील काही माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पटसंख्येअभावी अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत. त्यांची संख्या एकूण 84 असून कोणत्या संस्थांमध्ये किती किंवा कोणत्या विषय शिक्षकांची रिक्त पदे आहेत याची माहिती घेतली जात आहे. नवीन शिक्षक भरती करण्यापूर्वी सुरुवातीला या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाईल, अशी माहिती जे माध्यमिकचे प्रभारी शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे यांनी जे सकाळशी बोलताना सांगितले. या दरम्यान शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही एखादी शाळा अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन जर करीत नसल्यास त्या शाळेतील रिक्त पदे कमी केली जाण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, अशी प्रकारे दैनिक सकाळ टाइम्समध्ये माध्यमिक शिक्षकांची भरती संदर्भातली अपडेट्स होती, ज्याची सविस्तर माहिती आज आपण इथे घेतलेली आहे.